हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर हा मिनी ब्लॉग आहे माझ्या बड्डेचा, कारण की आज माझा बड्डे. तर मी तर काय कुठं आज बाहेर जाणार नव्हती, घरीच आहे. तर मग म्हटलं बघूया काय होतंय. हॅपी बड्डे टू मी. आणि इकडे मामी आणि आजी करत होती की करंजी करत होती, शंकरपाळ्याच म्हणते. आणि मग नंतर मामी लागली माझ्या बड्डेच्या तयारीला. म्हणजे पुलाव होता आज, व्हेज पुलाव मामी बनवणार होती. नंतर माझा भाऊ पण आला केक वगैरे घेऊन. आणि खाली जी रांगोळी दिसती ही मी काढलेली गाईज, पण मी ही बाईट्स घेतलेली नव्हती. त्यानंतर इकडे मामीचा पुलाव वगैरे पण रेडी झाला. तो खूपच भारी दिसत होता आणि वास पण खूप छान येत होता. आणि इकडे मामीने तयारी पण केली होती बड्डेची. नंतर मला सरप्राईज देण्यासाठी माझी फ्रेंड आली मेघा, जी की ती आणि आम्ही अजिबात बोलत नव्हतं, आमचं थोडं भांडण झालेलं, तरी पण ती मला सरप्राईज द्यायला आली. मला ते खूप छान वाटलं. आणि मग त्यानंतर मग मी केक वगैरे पण कट केला. मेघा पण इथेच होती, तिने पण केक आणलेला, तो पण मी कट केला. मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर मी निघाले माझ्या भावांसोबत फटाके आणण्यासाठी. मेघा पण तिच्या घरी गेली. आणि मग नंतर आम्ही पोहोचलो तिथे फटाके घेण्यासाठी. आणि आम्ही तिथे फटाके वगैरे बघितले ना, असे हे तुम्ही बघू शकता, इतके फटाके आम्ही घेतलेले. बाप रे बाप, खूप जास्तच झालेले होते ते. आणि मग नंतर इकडे भाऊ घेऊन चालले होते आणि छोटे मामा आणि मी, आम्ही मस्तपैकी त्यांना बघत चाललो होतो. आणि बिल झालं होतं 14,000चं. गाईज, 14,000मध्ये मी स्वतःसाठी इतकी छान शॉपिंग केली असती, याचं मला थोडं दुःख वाटलं. पण ठीक आहे, आता जाऊ द्या, काही नाही करू शकत. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि फायनली आम्ही पोहोचलो घरी. तर भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या, कारण की उद्या आहे दिवाळी. तर मग तुम्हाला समजायलाच आता उद्या मी काय काय करते. तर भेटूया उद्या. बाय.